झी 24 तास एक पाऊल पुढे। आणखी एक ब्रेकिंग न्यूज आली। अहमदनगरमध्ये सुरू असलेल्या मटक्यांच्या अड्ड्यांचा आणि पोलिसांच्या टोल नाक्यांचा पर्दाफाश झी 24 तासने केला होता। झी 24 तासच्या धडक्यानंतर आता नगर पोलिसांना जाग आली आहे। पोलीस आणि स्थानिक क्राईम ब्रांच युनिट खडबडून जागं झालं असून त्यांनी नगरमध्ये सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरोधात जोरदार छापासत्र सुरू केलंय। 18 ठिकाणी अवैध धंद्यांवर छापे घालण्यात आले असून या प्रकरणी 35 जणांना अटक करण्यात आली आहे। तर टोल वसूल करणाऱ्या पोलिसांचीही चौकशी करून त्यांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत। खुद्द पोलीस उपअधीक्षकांनी ही माहिती दिली। झी 24 तासनी काल हे वृत्त लावून धरलं होतं। पोलिसांनी उघडपणे टोल नाके राजरोसपणे सुरू केले होते। आपल्यासोबत पोलीस उपअधीक्षक नगरचे श्याम घुगे आहेत, त्यांच्याकडनं आपण सविस्तर माहिती घेऊया। श्याम घुगेजी, काल आम्ही ही बातमी दाखवली होती, त्यानंतर काय नेमके कारवाई आपण केलेली आहे? आपण बातमी दाखवली होती ती नाकाबंदीच्या ठिकाणचा प्रकार होता आणि त्या कर्मचाऱ्याचे जबाब घेऊन त्यांचे खुलासे घेऊन त्यांच्यावर माननीय पोलीस अधीक्षक सो यांच्या मार्फत कारवाई केली जाईल। तसेच लपून छपून जो काही अवैध धंदे चालतात त्याच्यावर आम्ही कालपासूनच धाड सत्र सुरू केलेलं आहे। एकूण 18 ठिकाणी धाडी टाकून 30 आरोपी ताब्यात घेऊन कारवाई करण्यात आलेली आहे आणि यापुढे निश्चित कारवाई चालू राहील। कुठलाही अवैध धंदा चालू राहणार नाही याची दक्षता घेत आहोत। नक्की श्याम घुगेजी, काल हे वृत्त आपण ही कारवाई केली ही स्तुत्य आहे खरोखरच, पण ज्या पद्धतीने राजरोसपणे हे टोल नाके उघडण्यात आले होते हे काही उघडपणे, अर्थात याला बऱ्याच वरिष्ठांचं देखील आशीर्वाद असतील किंवा संगनमताने चालत असतील, या संदर्भात यापुढे असे प्रकार होऊ नयेत यासाठी काही तुम्ही वेगळी उपाययोजना केली आहे? नाही, टोल नाका म्हणता येत नाही त्याला। एखादा कर्मचारी जर एखादं गैरकृत्य करत असेल तर त्याला वरिष्ठाचं पाठबळ असेलच असं नाहीये। त्या कर्मचाऱ्यावर निश्चित कारवाई केली जाईल आणि असा कुठलाही गैरकृत्य करणारा कर्मचारी किंवा अधिकारी असेल तर त्याच्यावर निश्चित कारवाई होईल। धन्यवाद श्याम घुगेजी। उपअधीक्षक अहमदनगरचे आपल्यासोबत बोलत होते। त्यांनी या संदर्भात कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि या संदर्भात अटक देखील झालेली आहे। 35 जणांना अटक करण्यात आली। 18 ठिकाणी अवैध धंद्यांवर छापे घालण्यात आले आहेत। झी 24 तासच्या दणक्यानंतर ही कारवाई करण्यात आली। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी निखिल चौकर आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया। निखिल, आपण बघतोय काल ही बातमी आपण दाखवली त्यानंतर लगेचच त्याचा परिणाम दिसून आलाय। श्याम घुगे यांच्याशी आपण बोललो, उपअधीक्षक, त्यांनी देखील म्हटलंय कारवाई झाल्याचं दिसून येते, काय सांगा? काल आपण दाखवलं होतं की नगरमध्ये खुलेआम पोलीस स्टेशनच्या शेजारी असेल किंवा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये असेल मटका, जुगार यांसारखे अवैध धंदे राजरोसपणे सुरू होते, सर्रास सुरू होते। ही जेव्हा घटना आपण उघडकीस आणली त्याच्यानंतर नगरमधील पोलीस प्रशासन आणि स्थानिक गुन्हे शाखा हे खडबडून जागं झालंय आणि त्यानंतर त्यांनी एकाच दिवसामध्ये या 18 ठिकाणी छापे टाकलेत। मात्र गेल्या 6 महिन्यामध्ये आजपर्यंत गेल्या 6 महिन्यामध्ये एकही मोठी कारवाई झाली नव्हती। मात्र ज्यावेळेस झी 24 तासने हा प्रकार आपण उघडून आणला त्याच्यानंतर ही कारवाई झालेली आहे। नक्की निखिल, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। निखिल चौकर आमचे प्रतिनिधी, ज्यांनी हे वृत्त उघडकीस आणलं। झी 24 तासवर आम्ही काल ही बातमी दाखवली आणि त्यानंतर पोलीस यंत्रणेला कारवाई करणं भाग पडलंय। झी 24 तास एक पाऊल पुढे।